नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडताच शिरस्त्याप्रमाणे विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले। हे एक्झिट पोल करणाऱ्या एकूण 8 पैकी 6 संस्थांनी यावेळी दिल्लीत आम आदमी पक्षाला सत्ता गमवावी लागू शकते असा अंदाज वर्तवला आहे। इतर 2 संस्थांनी आम आदमी पक्षाची सत्ता कायम राहील, परंतु या पक्षाचे बळ बरेच घटेल असं म्हटलंय। अर्थात एक्झिट पोलचे अंदाज आणि नंतर पुढे येणारी वस्तुस्थिती यात बरेचदा अगदी जमीन आसमानचे अंतर पडल्याचे पाहायला मिळाले आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीतही आपल्या अचूकतेचा टेंभा मिरवणाऱ्या काही संस्था अशाच तोंडघशी पडल्या होत्या। त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी एक्झिट पोल एक्झिट केल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे दिल्लीतील त्यांच्या अंदाजाबद्दल शंका व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी यावेळचे दिल्लीतील एकूण वातावरण पाहता आम आदमी पक्षाला ही निवडणूक सोपी नव्हती हे खात्रीने सांगता येते। यावेळी भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावली होती। देशाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते। शिवाय नेहमीप्रमाणे शासकीय यंत्रणा भाजपच्या दिमतीस होत्याच। त्यातच मागच्या काळातील काही प्रकरणांमुळे केजरीवाल यांची मिस्टर क्लीन ही प्रतिमाही बरीच डागाळल्या गेली होती। त्यांच्यासोबतच त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांवरही तुरुंगात जाण्याची वेळ आली होती। या सगळ्या पृष्ठभूमीवर एक्झिट पोलचे अंदाज एका बाजूने निर्देश करत असतील तर ते साफ फेटाळूनही लावता येत नाही। दिल्ली हे एका महानगरात सामावलेले एक छोटेसे राज्य आहे आणि त्यामुळे सर्वेक्षण संस्थांना अधिकाधिक मतदारांचा कानोसा घेणे तिथे शक्य आहे। या संस्थांनी अधिक वस्तुनिष्ठपणे आपले काम केले असेल, थेट मतदारांसोबत अधिक संवाद साधला असेल, या संस्थांच्या लोकांनी जमिनीवर अधिक मेहनत घेतली असेल तर या संस्थांचे अंदाज बऱ्यापैकी सत्यात उतरू शकतात आणि ते तसे उतरले तर आम आदमी पक्षाची दिल्लीतून एक्झिट निश्चित मानायला हरकत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।